अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा धक्कादायक प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला। भाजपने आर्थिक जोरदार टीका करत संजय राऊत यांनी आता वेब सिरीज लिहाव्यात अशी टीका केली। दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीमधून या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येतोय। बघूयात। अजित पवारांचा अपघाती मृत्यू ऑपरेशन लोटसचा भाग। खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा। राऊतांनी खासदारकी सोडून वेब सिरीज लिहाव्यात भाजपने डिवचलं। दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांकडूनही घातपाताचा संशय व्यक्त। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील दुर्दैवी मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पहिल्यांदा ही शक्यता वर्तवली। And now what happened today, I need proper investigation under the supervision of Supreme Court. पण शरद पवारांनी हा निव्वळ अपघात असल्याचं सांगत वाद रोखला। त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत काही सवाल उपस्थित केलेत। अमोल मिटकरींनी संशय व्यक्त केल्यानंतर आता ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपवरच निशाणा साधलाय। अजित पवारांचा मृत्यू हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा संशय राऊतांनी व्यक्त केलाय। त्याला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आमच्या मनात शंकेचं काहूर आहे। आमच्या प्रश्नाची उत्तरं अद्यापही सापडत नाहीये। तो ब्लॅक बॉक्स आहे तो पटकन त्यातला डेटा सार्वजनिक झाला पाहिजे। दादांचं सीसीटीव्ही फुटेज त्या दिवसाचं सकाळी विमानतळावर येतानाच ते अदानी ग्रुप कडून तात्काळ आलं पाहिजे। विमानात नेमके किती लोक चढले बसले हे महाराष्ट्राच्या समोर येऊ द्या। तोपर्यंत हा संभ्रम कायम राहील। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का, असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? संजय राऊत यांनी उद्यापासनं खासदारकी सोडून राजकारण सोडून नेटफ्लिक्समध्ये डायरेक्शन करण्याचं काम करावं। नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्ये स्क्रिप्ट लिहिण्याचं काम संजय राऊतांनी करावं। ते काम त्यांना उत्तम जमेल। संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यात अनेक कंगोरे आहेत। अजित पवार हे भाजपला सोडून शरद पवारांकडे परत येणार होते। अजित पवार परतले असते तर एनडीए आणि ऑपरेशन लोटसला मोठा धक्का बसला असता। भाजपसोबत गेलं नाही तर अटक होते किंवा मृत्यू होतो। भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत अजित पवार बोलत होते। सिंचन घोटाळ्याबाबत अजित पवारांनी भाजपवर आरोप केले होते। उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेत समिती चौकशी करावी अशी मागणी राऊतांनी केली आहे। सिंचन घोटाळ्याबाबत ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबत सत्तेत असल्याचं वक्तव्य महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी केलं होतं। त्यावरून वाद झाला। सिंचन घोटाळ्याचा निकाल अद्याप लागलेला नाही असं भाजपकडनं सांगण्यात आलं। यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी सिंचन घोटाळा हा 1995 साली महायुतीच्या काळात झाल्याचा आरोप केला होता। त्याही फाईल आपल्याकडे असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं। 220 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। याच फाईलचा उल्लेख आता संजय राऊत घातपाताच्या दाव्यात करताना दिसतायत। अजित पवारांनी केलेल्या आरोपांमध्ये ज्यांच्याकडे रोख होता ते माजी जलसंपदा मंत्री एकनाथ खडसे सुद्धा घातपाताची शक्यता वर्तवताना दिसतायत। अमोल मिटकरींनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं
की जर 6 लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर 5च शव कसे त्या ठिकाणी मिळाले. त्या स्पॉटला मी व्हिजिट केली होती. त्या ठिकाणी मी स्वतःही हे पाहिलं की सर्वत्र कागदांचा खच पडलेला होता, आजूबाजूला फाईल्स पडलेल्या होत्या, परंतु कागद एकही जळालेला नव्हता त्या ठिकाणी. दुसरीकडे या विमान अपघाताशी संबंधित इतरही अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. अजित पवारांच्या विमानात 6 जण होते, मग 5च मृतदेह कसे सापडले? व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या उड्डाणासाठी कारवाई झालेल्या वैमानिकाची निवड का? उड्डाणाआधी पायलट आणि को पायलटची जोडी का बदलण्यात आली? बारामतीमध्ये लँडिंग वेळी विमान अचानक तिरकं होऊन वेगानं खाली का आलं? विमानातली कागदपत्र न जळता जमिनीवर पडलेली दिसतात, मग माणसं आगीत कशी सापडली? अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, यातून सत्य बाहेर येईल असा दावा सरकारकडनं करण्यात येतोय. तपासाचा अहवाल येईल तेव्हा येईल, पण या संशयाचा फायदा विरोधक राजकारणासाठी करतायत हे मात्र स्पष्टपणे दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.